30 चेंडू आणि 54 धावा 50 लागते. राज दळवी तू देखील बॅट दाखवायची. महेश गावित षटक क्रमांक पहिलं टाकण्याकरता सज्ज झालाय. पहिला बॉल तिथे भिरकावलाय. राज दळवीनं देखील सरळ षटकार खाता ओपन केलाय. राज दळवीनं देखील इथे दाखवून दिलाय की आम्ही देखील कमी नाही आहेत. आपण बघू शकाल वडवलीकरांची सातत्यानं गोलंदाजी ही चांगली मानली जाते. यावेळेला चेंडू समोरच्या दिशेनं आमच्या कॅमेरामॅनला सलामी आहे. राज दळवीचा आणखीन एक दर्जेदार खणखणीत षटकार 6. बघाल धावा यायला सुरुवात झाली. बघतोय यावेळेला पुन्हा स्लोवर बॉल आहे. तिथे राज दळवी पुन्हा एकदा चेंडूला फेकून देईल. वेट केलं आणि मग चेंडूला चांगल्या पद्धतीने वॉच केलं. चेंडूला फेकून दिला जाईल. सरळ 6 धावांकरिता राज दळवी यांच्या बॅट खराब चेंडू टाकला जातो. या ठिकाणी पुढचा बॉल टाकण्याकरता इबाद. यावेळेला पॉइंटच्या दिशेने चेंडूला राज दळवी यांच्या बॅट मध्ये एक दर्जेदार स्ट्रोक आहे परंतु बॉल निघून जाईल. 4. यावेळेला आता राज दळवीच्या बॅट मधला तडाखा. त्याच्या रडार मध्ये आला बॉल आणि मग त्या बॉलला तो सोडणार नाहीये. भिरकावलाय षटकार. यावेळेला फटका चांगला परंतु पाहावं लागणार आहे. तिथे क्षण क्लिअर करतोय. निघून गेलाय खणखणीत दर्जेदार चौकार 4. तुम्हाला तिथे व्यूहरचना आखावी लागेल. क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून चांगले प्रयत्न करतायत. गोलंदाज देखील त्यांच्या माध्यमातून चांगले प्रयत्न दाखवतायत. यावेळेला आता शॉर्ट पिच बॉल आहे. तिथे राज दळवीच्या बॅट मधनं आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. बॉल निघून जाईल सीमा पार 6 षटकार. नाही 3 बॉल 4 चेंडू 3 धावा. यावेळेला आता फुलताच बॉल खेळ होतोय खल्लास.